नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. मी आता जळगावातील सराफ बाजारात आलेलो आहे आणि सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे जर दर आपण विचारात घेतले तर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने या दोन्ही धातूंच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. विशेष म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की सोनं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक म्हणून असलं पाहिजे. पण आज चांदीचा जर आपण विचार केला तर सोन्यापेक्षा चांदीचा भाव म्हणजे बापरे बाप अशी म्हणायची वेळ आलेली आहे. कारण चांदीचा भाव कधी काळी जो कोणी विचारातही घेत नव्हतं ती चांदी आज प्रति किलोला 3 लाखांच्याही पुढे गेलेली आहे. नेमकी चांदीच्या भाववाढीची काय कारणं आहेत? सोनं देखील असंच या पुढच्या काळामध्ये वाढू शकतं का? असे अनेक प्रश्न माझ्यासोबत गुंतवणूकदारांनाही पडले. तर याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी आता जळगावच्या सराफ बाजारात आलेलो आहे. कारण जळगाव मधला सराफ बाजाराचा जो अंदाज असतो हा खूप चांगला मानला जातो. त्या अनुषंगाने आता माझ्यासोबत या साऱ्या विषयावर बोलण्यासाठी जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूप कुमारजी लुंकड आहेत. आपण त्यांनाच या साऱ्या विषयासंदर्भात विचारूया. स्वरूपजी, काय सांगाल? सोने आणि चांदी सातत्याने या दोन्ही धातूंची भाववाढ होत आहे, पण चांदी जरा जास्तच सोन्यापेक्षा पुढे निघून गेली. काय नेमकी याची कारण आहेत सध्या? चांदीची जी गुंतवणूक होती ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या 3 वर्षापासून जागतिक युद्धजन्य परिस्थिती, रुपया कमजोर, डॉलर खूप महाग होतोय, युरो महाग होतोय, ही सर्व कारणं पाहता आणि गुंतवणूकदारांचा कल पाहता चांदी आणि सोनं दोघंही खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अपेक्षेपेक्षाही खूप जास्त वाढ झाली आहे. मागच्या वेळेस मी बोललेलो होतो की 2.5 लाखापर्यंत चांदी जाईल 2026 मध्ये, पण 2026 जानेवारीमध्ये जाईल असा अंदाज कोणालाही कधी नव्हता, आजही नाही आहे. आणि तो 3,05,000 रुपये आज चांदीचा दर किलोला 3 लाखाच्या वर गेलेला आहे. तसंच सोनं 1,46,500 रुपयावर जाऊन ठेपलेलं आहे. जो सोनं 78-80 हजार रुपये होते मागच्या 6 महिन्यात, हे दर 80,000 पासून तर 1,46,500 पर्यंतचा जो प्रवास आहे हा खूप जलद गतीने झाला. तसंच चांदी 1 लाखापासून 3 लाखापर्यंत यायला खूप काही उशीर लागला नाही. चांदी वाढण्यामध्ये हे सर्व युद्धजन्य परिस्थिती वगैरे, सुरक्षित गुंतवणूक वगैरे सर्व आपण म्हणतो ते ठीक आहे, परंतु आता सौर ऊर्जेवर चालणारी बॅटरी, कार निर्मिती, औषध आणि वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स आयटम, जेवढ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकारचा खप वाढेल तेवढं त्याला लागणारी चांदी ही दिवसेदिवस वाढत आहे. शोरूम्स वाढतायत, काचेचा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात, काचेला पारा लागतो. जी चांदी पहिले खूप कमी प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये वापरली जायची, आज खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल यूज झालेला आहे चांदीचा. आणि नेमक्या पुढे, याच्या पुढेही अंदाज असा, जो आम्ही 2.5 लाख रुपये 2026चा एंडचा अंदाज धरत होतो, आज 3 लाख रुपये जानेवारीमध्ये आले. पुन्हा मी सांगतो की ही चांदी कुठं घेऊन जाईल आता काहीच वाटत नाहीये. भविष्यात सुद्धा ही वाढतच राहील. आणि ज्याप्रमाणे सोनं आणि चांदी वाढतंय, तर जी अगोदर गुंतवणूकदाराचा एक पोर्टफोलिओ होता, तो आज पोर्टफोलिओ करण्यासाठी त्याची हिंमत होत नाहीये. आणि 1 तोळं सोनं पहिले 30,000, 40,000, 50,000, 70,000, 80,000 पर्यंत येत होतं, आणि चांदी 30-35,000, 40,000, 60,000, 70,000 पर्यंत येत होती. ती चांदी आज 3 लाख रुपयावर. तर आता त्याने गुंतवणूक करायची काय? लग्न सराईमध्ये आता पूर्वी कसं होतं, 50 तोळे सोनं आम्ही मुलीला देऊ, आज तसं नाही म्हटलं जात. आज म्हणतो की 25 लाख रुपयाचं सोनं देऊ. आता 2 तोळे येतं का 5 तोळे येतं का 10 तोळे येतं ते माहिती नाही, एवढ्या किमतीचं सोनं देऊ. याचा ग्राहकीवर निश्चित परिणाम झालेला आहे. छोट्या दुकानदारांना खूप मोठा त्रास आहे. चांदीचा जो खप होता खूप मोठ्या प्रमाणात, आपण प्रत्येक चांदीच्या ताटात जेवायचं, हे जे आपलं पाणी चांदीच्या पेल्यामध्ये घ्यायचं, ग्लासमध्ये घ्यायचं, तांब्यामध्ये घ्यायचा, हा जो मानसिकता होती, आणि लहानात लहान माणूस काहीतरी करून काही छोट्या मोठ्या वस्तू घेऊ शकत होता, आज ती त्याच्या आवाक्या बाहेर जात आहे. आणि सर्वसाधारण माणसाला आता सोनं चांदी फक्त पाहायसाठी किंवा फक्त मुहूर्ताचं काही घ्यायचं आहे, तर जो 10 ग्राम घेतो तर तो आता 1 किलो चांदी घेणारा आता 100 ग्राम, अशी परिस्थिती येऊन गेलेली आहे. ही परिस्थिती पुढेही अशीच राहील आणि भाव वाढतच राहतील.
घटण्याचे काही चिन्ह दिसत नाहीये. जागतिक जो व्यापार आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर सोनं चांदीचं चालू आहे, त्याच्यामुळे भाव असेच राहतील. तुम्ही आता जसं म्हटलं की सोने आणि चांदी जे आंतरराष्ट्रीय बाजारात घडामोडी घडतायत त्यामुळे सातत्याने भाव वाढतायत, तर आपला जळगावचा जर सराफ बाजाराचा आपण विचार केला दररोज कोट्यवधी रुपयाचे व्यवहार होतात. या साऱ्या गोष्टींचा नेमका स्थानिक बाजारावर कसा परिणाम झालाय? कितीचे व्यवहार ठप्प झाले असतील? स्थानिक बाजारावर याचा परिणाम परिणाम असा आहे, पहिले 5 किलो सोनं विकायचे तर 60,000 भाव होता, तेव्हा 3 कोटी रुपयाचा दुकानदार विकत होतो. आता 2 किलो विकेल तेव्हा 3 कोटी रुपये येत आहे. किंमत तेवढीच होते, परंतु जे वजनाने चालत होतं माल, जे किलोने 5 किलो जात होतं तिथं 2 किलो, म्हणजे 30-40% माल विक्री होते. चांदीचंही तसंच आहे. जी चांदी साधारण रोज क्विंटलोने विकत होती, ती चांदीचा खप त्या मानाने आता कमी झालेला आहे. आणि माझं बजेट जर 3 लाख रुपयाचं आहे तर मी पहिले 3 किलो चांदी घ्यायचो, 1 लाख रुपये भाव होते तेव्हा. आता 1 किलो चांदी घेतोय, तर तो खप 33%-40% पर्यंत चांदीचा येऊन गेलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही म्हटलं की सातत्याने दोन्ही धातूंचे भाव वाढू शकतात, साधारण ते कितीपर्यंत जाऊ शकतात? काही तुम्ही एक अंदाज लावता येऊ शकतो का आपल्याला? आता ज्या परिस्थितीने भाव वाढ होत आहे, अंदाज लावणं खूप कठीण आहे. तरी सुद्धा मला साधारण आता 31 मार्च पर्यंत चांदी कमीत कमी 3.5 लाख ते 4 लाख रुपयापर्यंत जाण्याची शक्यता वाटत आहे, आणि सोनं 2.25 लाख रुपयापर्यंत जायला पाहिजे. 2026 मध्ये जर चांदी 5 लाख रुपये झाली तर नवल नाही पाहिजे मला 2026 एंड पर्यंत. आता ज्या अनुषंगाने रोज वाढ होते त्या अनुषंगाने तर हे मार्च पर्यंतच वाढवू शकता एवढे रेट, पण मी 2026 पर्यंत चांदी 5 लाख रुपये आणि सोनं सुमारे 2 लाख रुपयाच्या जवळपास होईल असा एक अंदाज आहे. आता असं मला वाटतंय की लहान माणसांनी जी गुंतवणूक करायची आहे ते तांबं घ्यावं लागेल. सोनं आणि चांदीची गुंतवणूक करत होते, आता पुन्हा तांब्याचे ताटं, तांब्याचे ग्लास, तांब्याची वस्तू सुरू करावं लागेल. तांबं जसं 1500-2000 रुपये किलो होलसेल आहे, तर चांदीच्या ऐवजी आता तांब्याची गुंतवणूक भविष्यात सुरू होईल असा माझा एक अंदाज आहे. आता तुम्ही जसं म्हटलं की इंडस्ट्रियल यूज मध्ये चांदीचा वापर वाढलेला आहे, दुसरीकडे मागणी जेवढी आहे त्यापेक्षा चांदी कमी अवेलेबल होते, तर एकूण आंतरराष्ट्रीय बाजारात काही नफेखोरी या साऱ्या विषयासंदर्भात पुढे आलेली आहे का? किंवा त्या संदर्भात सराफ असोसिएशनचे तुम्ही सचिव आहात, तर तुमच्या असोसिएशनच्या वतीने सरकारकडे काय मागणी कराल की साधारण ही नफेखोरी थांबू शकते, चांदीचे भाव थोडे स्टेबल करता येऊ शकतात, काही पर्याय सुचवता येतील का? पर्याय असा आहे, सोनं चांदीला जर जीएसटी कमी केली तर तो एक पर्याय आहे, थोडा ग्राहकांना दिलासा मिळेल. पण नफेखोरीला आज कोणीच थांबवू शकत नाही. ही जागतिक नफेखोरी आहे. भारत सरकार किंवा कोणतेही एका सरकार, अमेरिका म्हणो, भारत म्हणो, लंडन म्हणो, इंग्लंड म्हणो, कोणाच्या एकाच्या हातात हे काहीच राहिलं नाहीये. इंटरनॅशनल मार्केट जो प्रमाणे जोरात चालू आहे, ज्या दिवशी काही खूप मोठ्या हालचाली होतील आणि काही होईल त्यावेळेस हे गोष्ट शक्य आहे. फक्त भारताच्या नागरिकांना, भारताच्या ग्राहक तुम्हाला दिलासा द्यायचा आहे तर तुम्ही 3% जीएसटी आहे ती निश्चित 1% करायला पाहिजे. कारण आतापर्यंत 1 लाखावर 1 लाखाच्या चांदीला 3,000 रुपये जीएसटी जात होती, 3,000 जात होती, ती 9,000 होऊन गेली. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे जीएसटीची. तर निश्चितपणे माझं देशाचे माननीय पंतप्रधान, गृहमंत्री साहेब आणि वित्तमंत्री महोदया यांना कळकळीची विनंती ग्राहकांसाठी राहील. ज्वेलर्सला कोणताही फरक पडणार नाही. त्यांनी लगेच सोनं आणि चांदीवर 1% जीएसटी करून ग्राहकांना कमीत कमी 2%चा फायदा होईल, ही एवढी त्यांनी किमान संधी ग्राहकांना द्यावी. कारण पुढे भविष्यात आता लग्न सराई सुरू होणार आहे आणि ग्राहकांना खूप मोठा बोजा परिवाराला पडणार आहे, म्हणून ही त्यांना मी विनंती करू शकतो. आपण बघू शकतो सोने आणि चांदीचे दर हे प्रचंड वाढताना आपल्याला दिसत आहेत. एकूणच जे ग्राहक जे कमी प्रमाणात सोने चांदी खरेदी करतात त्यांना जर दिलासा द्यायचा असेल तर सरकारने या साऱ्या विषयामध्ये लक्ष घालायला हवं आणि जीएसटी काही कमी करता येईल का या दृष्टीने विचार करावा, अशी अपेक्षा जी आहे ती स्वरूप लुंकड यांनी व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे सोने आणि चांदीचे वाढणारे दर पाहता ग्राहकांनी देखील गुंतवणूक करताना थोडा बाजारातल्या परिस्थितीचा विचार करावा
तेच आपल्या हिताचं राहू शकतो, हेच या निमित्ताने सांगता येऊ शकतं. सोने आणि चांदीच्या वाढत्या दरांसंदर्भात तुमची काही मतं असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लोकमत.